नमस्कार मैत्रिणींनो, मुंबईची स्ट्रीट स्टाईल पावभाजी जर घरच्या घरी बनवली ना ह्या पद्धतीने, तर सगळेजण तुमच्या ह्या डिशचे नक्कीच फॅन होतील. एकदा करून तर पहा. तर येथे मी घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा आणि थोड्याशा तेलामध्ये आपण ह्याला परतून घेणार आहोत. तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण आपण पावभाजी बनवत आहोत. छान कांदा परतून झाला की ह्याच्यामध्ये अद्रक, लसण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि ह्याला देखील परतून घ्यायचं आहे. हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. आता मी कोणतं साहित्य किती घेतलेलं आहे, कोणत्या प्रमाणात घेतलेलं आहे, हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित नमूद केलेलं आहे. ते तुम्ही एकदा नक्की पहा. छान टोमॅटो प्युरीला तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करणार आहोत. शिमला मिरची आपल्याला कट करूनच ॲड करायची आहे. भाजी शिजवून घ्यायची, म्हणजेच आपल्याला कुकरमध्ये शिजवायची नाही. तर इथे कुकरमध्ये मी काही भाज्या शिजवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे बटाटे, गाजर, त्याचबरोबर पत्तागोबी आणि थोडेसे मटर. मटर जर तुम्ही फ्रोझन वापरणार असाल तर त्याला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घेण्याची अजिबात गरज नसते. एका पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने आपण ह्याला मस्तपैकी मॅश करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही जर ह्या पद्धतीने पावभाजी बनवलेला तर नक्कीच घरचे तुमची फॅन होऊन जातील ह्या डिशसाठी, कारण की ही खूपच मस्त अशी भाजी बनते. तर खूप सोपी आहे करायला आणि झटपटही बनते. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, मुलांना नेहमीच काहीतरी नवीन हवं असतं, तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर इथे मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे थोडंसं पावभाजी मसाला, त्याचबरोबर लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, थोडीशी हळद. हळदीचा वापर आपल्याला कमी करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला भिजवून घेणार आहे. ह्याने काय होणार आहे तर मसाला जळणार नाही आणि पावभाजीचा टेस्टही अजून जास्त वाढणार आहे. तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जोपर्यंत आपली शिमला मिरची शिजते आहे. शिमला मिरची शिजली की ह्याच्यामध्ये हा भिजवलेला मसाला ॲड करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित तेल सुटेस्तोवर पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. आता आपण जेव्हा कुकरमधनं भाज्या उकडून घेतल्या त्याच्यामध्ये तुम्ही पत्तागोबीच्या ऐवजी फुलगोबी तर वापरू शकता, परंतु शिमला मिरचीचा त्याच्यामध्ये वापर करू नका, कारण की ह्याला उग्र असा वास येतो. आता इथे मी ॲड केलेले आहे कसुरी मेथी. कसुरी मेथी जेव्हा पण तुम्ही वापरताल तेव्हा थोडीशी भाजून आणि मगच त्याला मॅश करून तुम्हाला टाकायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे मॅश केलेल्या सगळ्या भाज्या ॲड करणार आहोत आणि ह्याला 5 ते 6 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. हे छान शिजलं की ह्याला एक मस्तपैकी आपल्याला तडका द्यायचा आहे, जेणेकरून ह्याला मस्त असा रंग देखील येणार आहे आणि स्वादही ह्याचा वाढणार आहे. एका छोट्या पॅनमध्ये मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, थोडंसं बटर. त्याच्यामध्ये टाकणार आहे पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि ह्याचा मस्तपैकी मिक्स केल्यानंतर आपल्याला शेवटीला आपल्या पावभाजीवरती टाकायचा आहे तडका. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपल्याला बनवायचे आहे पाव जे की क्रिस्पी पण असले पाहिजे आणि मसालेदार पण असले पाहिजे. फक्त बटर लावून आपल्याला भाजायचे नाहीये. तर इथे मी ह्याच्यामध्ये थोडंसं पॅनवरती घेतलेलं आहे बटरवरती आपण टाकणार आहोत पावभाजी मसाला. थोडीशी मिरची पावडर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि ह्याच्यावरती आलटून पलटून आपल्याला मस्तपैकी पाव भाजून घ्यायचे आहे, जे की अगदी स्ट्रीट स्टाईल लागतात आणि तुमच्या घरात हे सगळ्यांना आवडतील. क्रिस्पी हवे असेल तर क्रिस्पी बनवा किंवा सॉफ्टही बनवू शकता. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.